हेलो स्टूडेंट, वेलकम इन सहज शिक्षण यूट्यूब चॅनल। तर स्टूडेंट, आज आपण इयत्ता 7वीचा विषय आहे भूगोल, त्यामधला जो दुसरा धडा आहे सूर्य, चंद्र व पृथ्वी, या धड्याचा आपण संपूर्ण स्वाध्याय बघणार आहोत। तर विद्यार्थ्यांनो, तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करून घ्या। आणि आता चला आपण बघूयात यातला पहिला प्रश्न। प्रश्न पहिला, चुकीची विधाने दुरुस्त करून लिहा। पहिला, चंद्र सूर्याभोवती प्रदक्षिणा घालतो। तर योग्य विधान आपण उत्तरामध्ये लिहिलं आहे, चंद्र पृथ्वीभोवती प्रदक्षिणा घालतो। दुसरा आहे, पौर्णिमेस चंद्र, सूर्य व पृथ्वी असा क्रम असतो। याचे उत्तर आहे, पौर्णिमेस सूर्य, पृथ्वी व चंद्र असा क्रम असतो। प्रश्न तिसरा, पृथ्वीची परिभ्रमण कक्षा व चंद्राची परिभ्रमण कक्षा एकाच पातळीत आहे। तर याचे उत्तर, पृथ्वीची परिभ्रमण कक्षा व चंद्राची परिभ्रमण कक्षा एकाच पातळीत नाही। नेक्स्ट, चौथा प्रश्न आहे, चंद्राच्या एका परिभ्रमण काळात चंद्राची कक्षा पृथ्वीच्या कक्षेशी एकदाच छेदते। तर याचे बरोबर विधान आपण उत्तरात लिहिलेलं आहे, चंद्राच्या एका परिभ्रमण काळात चंद्राची कक्षा पृथ्वीच्या कक्षेशी दोनदा छेदते। प्रश्न पाचवा, सूर्यग्रहण उघड्या डोळ्यांनी पाहणे योग्य आहे। आणि बरोबर विधान आहे, सूर्यग्रहण उघड्या डोळ्यांनी पाहणे योग्य नाही। सूर्यग्रहण या ठिकाणी पाहण्यासाठी हा शब्द आहे, पाहण्यासाठी काळी काच किंवा विशिष्ट प्रकारच्या चष्म्यांचा वापर करावा। विद्यार्थ्यांनो, सहावा प्रश्न बघूया, चंद्र पृथ्वीशी उभभू स्थितीत असताना कंकणाकृती सूर्यग्रहण होते। आणि याचे उत्तर, चंद्र पृथ्वीशी या ठिकाणी अपभू स्थितीत असताना कंकणाकृती सूर्यग्रहण होते। विद्यार्थ्यांनो, व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा। तसेच तुम्हाला इतर कुठल्या विषयाचे स्वाध्याय हवे असल्यास तसे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। आता प्रश्न दुसरा बघूया, योग्य पर्याय निवडा। तर यातील पहिला, सूर्यग्रहण, पर्याय अ, त्यानंतर पर्याय आ आणि पर्याय ई हे असे दिलेले आहेत। तर यातला बरोबर पर्याय आहे पर्याय आ। दुसरा आहे, कंकणाकृती सूर्यग्रहणाच्या वेळी दिसणारे सूर्यबिंब, त्यासाठी अ पर्याय, आ पर्याय आणि ई पर्याय। तर यातला बरोबर पर्याय जो आहे तो आहे पर्याय आ। तिसरा आहे, चंद्राची उभभू स्थिती, तर पर्याय अ हा आ आणि ई। तर यातलं बरोबर पर्याय आहे पर्याय ई। प्रश्न तिसरा, पुढील तक्ता पूर्ण करा। तपशील आणि वैशिष्ट्ये, चंद्रग्रहण, सूर्यग्रहण। तर तपशील वैशिष्ट्यामध्ये दिलेला आहे, तिथी दिवस, स्थिती, ग्रहणाचे प्रकार, खग्रासचा
जास्तीत जास्त कालावधी. तर चंद्रग्रहणाच्या दरम्यान सूर्यग्रहणाच्या दरम्यान काय काय असणार आहे याचं उत्तर बघा. चंद्रग्रहण तिथी दिवस असतो पौर्णिमा, सूर्यग्रहण अमावस्या. त्यावेळेला स्थिती अशी असते चंद्र मध्ये पृथ्वी आणि सूर्य. सूर्यग्रहणाच्या वेळेला स्थिती पृथ्वी मध्ये चंद्र येतो, सूर्य. ग्रहणाचे प्रकार. चंद्रग्रहणाचे 2 प्रकार, खग्रास चंद्रग्रहण, खंडग्रास चंद्रग्रहण. तर सूर्यग्रहणाचे प्रकार खग्रास सूर्यग्रहण, खंडग्रास सूर्यग्रहण व कंकणाकृती सूर्यग्रहण. त्यानंतर चंद्रग्रहण मध्ये खग्रासचा जास्तीत जास्त कालावधी हा 107 मिनिटे आहे. सूर्यग्रहणामध्ये खग्रासचा जास्तीत जास्त कालावधी 7 मिनिटे 20 सेकंद इतका आहे. प्रश्न 4. आकृती काढा व नावे द्या. तर यामध्ये पहिला बघा, खग्रास व खंडग्रास सूर्यग्रहण. तर याची तुमच्या पुस्तकामध्ये दिलेली आकृती ही अशा प्रकारे आहे. पृथ्वी आणि सूर्य या दोघांच्या मध्ये चंद्र आलेला आहे. तर त्यामुळे जे सूर्यग्रहण होतं हे यामध्ये दिलेलं आहे, हे आहे खंडग्रास ग्रहण, आणि या इथे दिलेलं आहे हे आहे खग्रास ग्रहण. आकृत्या व्यवस्थित काढून व्यवस्थित त्याची नावे द्यायची आहेत. आता दुसरं, खग्रास व खंडग्रास या ठिकाणी चंद्रग्रहण विचारलेलं आहे. दोन्हीमध्ये सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहण याच्यामध्ये अजिबात कन्फ्युजन करायचं नाही. काय दिलेलं आहे व्यवस्थित वाचून त्याप्रमाणे आकृत्या ड्रॉ करायच्या आहेत. इथे बघा, सूर्य आणि चंद्र यांच्यामध्ये पृथ्वी आलेली आहे आणि हा आहे खग्रास ग्रहण, हे आहे खंडग्रास ग्रहण. प्रश्न 5. उत्तरे द्या. त्यातील पहिला, दर अमावस्या व पौर्णिमेस चंद्र, पृथ्वी, सूर्य एका सरळ रेषेत का येत नाहीत? आणि याचे उत्तर. पॉइंट पहिला, पृथ्वीची परिभ्रमण कक्षा आणि चंद्राची परिभ्रमण कक्षा नेहमी एकाच पातळीत नसतात. सेकंड पॉइंट, चंद्राची परिभ्रमण कक्षा पृथ्वीच्या परिभ्रमण कक्षेशी सुमारे 5 अंशचा कोन करते. म्हणून दर अमावस्या व पौर्णिमेस चंद्र, पृथ्वी, सूर्य एका सरळ रेषेत येत नाहीत. दुसरा प्रश्न, खग्रास सूर्यग्रहण होत असताना पृथ्वीवर खंडग्रास सूर्यग्रहण ही का अनुभवास येते? उत्तर बघा. पॉइंट पहिला, सूर्य व पृथ्वीच्या दरम्यान चंद्र आल्यामुळे चंद्राची सावली पृथ्वीवर पडते. या स्थितीमध्ये ते तीनही खगोल समपातळीत व एका सरळ रेषेत आले की चंद्राची सावली पृथ्वीवर ज्या ठिकाणी पडते तेथून सूर्यग्रहण अनुभवता येते. दुसरा पॉइंट, एकाच वेळी चंद्राची पृथ्वीवरील ज्या भागात दाट सावली असते त्या ठिकाणी खग्रास सूर्यग्रहण अनुभवता येते. आणि तिसरा पॉइंट, पृथ्वीवरील ज्या भागात चंद्राची विरळ सावली असते त्या ठिकाणी खंडग्रास सूर्यग्रहण अनुभवास येते. तर अशा प्रकारे या प्रश्नाचे हे उत्तर आहे.
तिसरा प्रश्न, ग्रहणांविषयीचे गैरसमज दूर करण्यासाठीचे उपाय सुचवा. उत्तर, ग्रहणांविषयीचे गैरसमज दूर करण्यासाठीचे उपाय पुढील प्रमाणे आहेत. पहिला, सूर्यग्रहण तसेच चंद्रग्रहणे या केवळ खगोलीय स्थिती आहेत. यात शुभ अशुभ असे काहीही नसते. दुसरा, लोकांच्या गैरसमजुती दूर करण्यासाठी त्यांना ग्रहणाविषयीचे अधिक ज्ञान पाठ्यपुस्तकातील आकृतीद्वारे समजावून सांगणे. आणि तिसरा आहे, भित्तिपत्रके, पुस्तके, चलचित्रे यांच्या माध्यमातून ग्रहणांविषयी अधिक माहिती देणे. चौथा, सूर्यग्रहण पाहताना कोणती काळजी घ्याल? सूर्यग्रहण पाहताना पुढील काळजी घ्यावी. सूर्यग्रहण पाहताना काळी काच किंवा विशिष्ट प्रकारचे गॉगल्स वापरावे, जेणेकरून सूर्याच्या प्रखर प्रकाशामुळे डोळ्यांना होणारी इजा कमी होईल. प्रश्न 5, उपभू स्थितीत कोणत्या प्रकारची सूर्यग्रहणे होतील? याचे उत्तर, उपभू स्थितीमध्ये खग्रास सूर्यग्रहण, खंडग्रास सूर्यग्रहण या प्रकारची सूर्यग्रहणे होतील. विद्यार्थ्यांनो, या ठिकाणी या पाठाचा स्वाध्याय संपलेला आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडत असल्यास व्हिडिओला लाईक करा. इतर कोणत्याही विषयाचे स्वाध्याय हवे असल्यास तसे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. अजूनही जर चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर पटकन चॅनलला सबस्क्राईब करून खाली बेल आयकॉनवरती बटन प्रेस करा. धन्यवाद.